नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात लग्नाचा धडाका. कडाक्याच्या उन्हातही आदिवासी परंपरांचा गजर. उपसंपादक रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क मुलगी. नमस्कार प्रेक्षक हो. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये सध्या निसर्गाचा पारा चढलेला असला तरी आदिवासी बांधवांच्या उत्साहाला उधाण आले आहे. एप्रिल महिना पारंपरिक उत्तरकार्याच्या मांदल आणि तुरीच्या आवाजाने दुमदुमल्यानंतर आता मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात लग्नसराईचा धूमधडाका सुरू झाला आहे. मात्र या आनंदाच्या सोहळ्याला वाढत्या तापमानाचा आणि बदलत्या संस्कृतीचा तडाखा बसताना दिसत आहे. यंदा लग्नाचे मुहूर्त मोठ्या प्रमाणावर असल्याने एकाच दिवशी एकाच गावात 2 ते 3 विवाह सोहळे पार पडत आहेत. सूर्याचा कोप आणि घामाच्या धारा यामुळे वऱ्हाडी मंडळी हैराण झाली आहेत. वाढत्या गर्दीमुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून अनेक वधूपित्यांना पाहुण्यांची तहान भागवण्यासाठी चक्क पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. लग्नासाठी कपडे, भांडी आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठा हाऊसफुल झाल्या आहेत. आदिवासी संस्कृतीची ओळख असलेले ढोल आणि पारंपरिक वाद्ये आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. मात्र नव्या पिढीमध्ये डीजेची क्रेज वाढल्याने जुन्या जाणत्या वाद्यांचा आवाज काहीसा क्षीण होताना दिसत आहे. पूर्वी हळद लागल्यापासून ते वरात निघेपर्यंत सनई चौघड्याचा मंगलमय सूर ऐकू यायचा. त्यानंतर बँडबाजा आणि ढोलीबाजा आला, पण आता डीजेच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसत आहे. लग्नातील आनंदाला काही ठिकाणी व्यसनाधीनतेचे गालबोट लागत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. वर पक्षाकडून वधू पक्षाला दारूच्या स्वरूपात पात देण्याची प्रथा आजही सुरू आहे. अनेक गावांत तरुण मंडळी दारू असेल तरच नाचू असा हट्ट धरताना दिसत आहेत, ज्यामुळे लग्न सोहळ्यातील मांगल्याला धक्का पोहोचत असल्याची चर्चा सुजाण नागरिकांमध्ये होत आहे. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.